नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 8वी पाठ 10वा खनिज आणि ऊर्जा साधने, फक्त मराठीतून आपल्या चॅनलवर. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरं द्या. नंबर 1, आपण रोज वापरत असलेल्या 3 खनिजांची नावं लिहा. उत्तर: माझ्या रोजच्या वापरातील 3 खनिजे आहेत: लोह, खनिज तेल, नैसर्गिक वायू. नंबर 2, धात्विक खनिजांचे अयस्क सामान्यपणे कुठे सापडतात? उत्तर: धात्विक खनिजांचे धातू सामान्यतः आग्नेय आणि रूपांतरित खडकांनी बनलेल्या मोठ्या स्तरामध्ये आढळतात. नंबर 3, भारतामध्ये भूतापीय ऊर्जेचा प्लॅन्ट कुठे आहेत? उत्तर: भारतातील भूतापीय ऊर्जेचा प्रकल्प हिमाचल प्रदेश राज्यातील मणिकरण आणि लडाखमधील पुगा घाटी येथे आहे. नंबर 4, पेट्रोलियममधून प्रक्रियेद्वारा कोणकोणती उत्पादन बनवण्यात येतात? उत्तर: डिझेल, पेट्रोल, केरोसिन, मेण, प्लास्टिक, वंगण इत्यादी उत्पादनं पेट्रोलियमपासून प्रक्रिया करून तयार केली जातात. 5, गुजरातमध्ये गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? उत्तर: गुजरातमध्ये गरम पाण्याचे झरे लासुद्रा, उनई, लुवा, कावी, तुळशीधाम येथे आहेत. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. खनिज तेलाला काळे सोने असं का म्हणतात? उत्तर: खनिज तेल हा एक अतिशय मौल्यवान ऊर्जा स्रोत आहे. त्यातून डिझेल, पेट्रोल, रॉकेल, मेण, प्लास्टिक, वंगण यासारखे उपयुक्त पदार्थ रिफायनरीमध्ये प्रक्रियाद्वारे मिळवले जातात. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. विविध खनिज तेल उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर केला जातो. या कारणास्तव खनिज तेलाला काळं सोनं म्हणतात. नंबर 2, ऊर्जा वाचविण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? उत्तर: ज्या उपायांनी आपण ऊर्जेची बचत करू शकतो ते पुढीलप्रमाणे आहेत. पेट्रोलऐवजी CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस वापरा. स्वयंपाकघरात इंधनासाठी सरपण किंवा कोळशाचा वापर LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वापरावे. नंबर 3, जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती ओटी, भूऔष्णिक ऊर्जा, बायोगॅस इत्यादी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत अधिकाधिक वापरावेत. नंबर 3, गुजरातमध्ये कोळसा कोठे आढळतो? उत्तर: गुजरातमध्ये लिग्नाइट कोळसा कच्छमधील पानोद्रा, सुरतमधील ताडकेश्वर, भरूचमधील राजपारडी, भावनगरमधील थोरडी, तगडी आणि सामतपरमध्ये लिग्नाइट कोळशाचे अंदाजित साठा आहे. नंबर 4, भविष्यात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर भविष्यात वाढवावा लागेल हे विधान समजवा. उत्तर: कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायूंसारखी ऊर्जा संसाधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. सध्याच्या दराने त्यांचा वापर सुरू राहिल्यास या ऊर्जा इंधनाचा साठा संपुष्टात येईल असा अंदाज आहे. शिवाय त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे प्रदूषणही होते. त्यामुळे भविष्यात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती ओटी, भूऔष्णिक ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवावा लागेल. अपारंपरिक ऊर्जा स्रोत अमर्यादित आहेत. ते पुनर्प्राप्त करण्यायोग्य आहे. तो नाशवंत नाही. ते संपल्यानंतर ते पुन्हा निर्माण केले जाऊ शकतात. तसेच त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही. ते प्रदूषणमुक्त आहेत. 5, भविष्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे शहाणपणाचं आहे असं का म्हणता येईल? उत्तर: भविष्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे शहाणपणाच आहे. कारण सध्याच्या दराने त्याचा वापर होत राहिल्याने नजीकच्या भविष्यात त्याचा साठा संपेल. ते पुन्हा अप्राप्य आहे. ते नाशवंत आहे. त्याच्या नूतनीकरण करता येत नाही. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून विषारी प्रदूषक वातावरण सोडणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्यामुळे भविष्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे शहाणपणाच ठरेल. प्रश्न तिसरा, खालील पर्यायातून योग्य पर्याय शोधा आणि लिहा. नंबर 1, खालीलपैकी कोणते खनिजांचे लक्षण नाही ते अप्राप्य आहे? खालीलपैकी जुळणारी जोडी बनवा. सौर शीतसागर, विंड फार्म, सोलर पार्क, गरम पाण्याचे झरे, बायोगॅस प्लांट. तुलसीधाम, चारणका, रुदातल, छाणी, मांडवी. सी. नंबर 3, जगातील सर्वात मोठी भूतापीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? A. USA. प्रश्न चौथा, रिकाम्या जागा भरा. धातू वितळण्या उद्योगात धातू खनिजांचा उपयोग केला जातो. 2, देशातील सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळवणारे राज्य मध्य प्रदेश आहे. 3, गुजरातमध्ये अंकलेश्वर आणि गांधार नैसर्गिक वायूंचे भंडार असणारे क्षेत्र मानले जातात. नंबर 4, गॅल्वेनाइज पत्र्यावर मुलामा देण्यासाठी जास्त खनिजे वापरली जातात. 5, कच्छ जिल्ह्यात पानोद्रा मधून लिग्नाइट कोळसा सापडतो. प्रश्न 5, संकल्पना समजवा. खनिज. पृथ्वीवरील खडकातील सेंद्रिय व अजैविक पदार्थांना खनिज असं म्हणतात, जे समृद्ध द्रव व वायुयुक्त पदार्थातून अंतर्गत उष्णता दाबामुळे बदलून विशिष्ट रासायनिक रचना धारण करतात.
भूतापीय ऊर्जा भूगर्भीय प्रक्रियेमुळे भूगर्भात निर्माण होणारी वाफ पृष्ठभागावर येते. त्या वाफेवर नियंत्रण ठेवून मिळणाऱ्या ऊर्जेला भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. नंबर 3 भरती ऊर्जा महासागरातील भरती ओटीमुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेला भरती ओटी म्हणतात. हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे. नंबर 4 बायोगॅस शेतातील कचरा, शेतीचा कचरा, जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील कचरा, मानवीय मलमूत्र, साखर कारखान्यांचा कचरा इत्यादींपासून मिळणाऱ्या वायूला बायोगॅस म्हणतात. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत ते बऱ्याच काळापासून सामान्य वापरात आहे. नंबर 2 त्याच प्रमाण मर्यादित आहे. 3 ते अपरिवर्तनीय आहे. 4 ते नाशवंत आहे. तिची अक्षय नदी. नंबर 5 त्याच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते. 6 ते व्यावसायिकरित्या वापरले जातात. अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत 1 पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्याय म्हणून त्याचा वापर केला जात आहे. ते अमर्यादित आहे. 3 ते अक्षय आहे. 4 ते नाशवंत नाही. ते संपल्यानंतर पुन्हा निर्माण केले जाऊ शकते. 5 त्याच्या वापरामुळे पर्यावरणात प्रदूषण होत नाही. ते प्रदूषणमुक्त आहे. 6 ते गैरव्यावसायिक आधारावर वापरले जातात. नंबर 2 बायोगॅस आणि नैसर्गिक वायू. बायोगॅस नैसर्गिक वायू फरक पुढीलप्रमाणे. 1 शेतातील कचरा, शेतीचा कचरा, शेण, स्वयंपाकघरातील कचरा, मानवी मलमूत्र, उसाचा बॅगस इत्यादी पचवून बायोगॅस मिळतो. हा एक अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. 3 ते संपल्यानंतर ते पुन्हा निर्माण केले जाऊ शकते. 4 त्याची उत्पादन एकके लहान आहेत आणि खूप कमी भांडवल गुंतवणूक आवश्यक आहे. 5 ते गैरव्यावसायिक आधारावर वापरले जातात. 6 हे प्रामुख्याने स्वयंपाक आणि वीज निर्मितीसाठी वापरले जातात. ह्यामुळे मोठ्या प्रमाणात तणमुक्त सेंद्रिय खत मिळते. नैसर्गिक वायू. नंबर 1 नैसर्गिक वायू हा खनिज तेलापासून नैसर्गिकरित्या पडणारा वायू आहे. 2 हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. 3 एकदा ते संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण केले जाऊ शकत नाही. 4 त्याची उत्पादन युनिट्स प्रचंड आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाची गुंतवणूक आवश्यक आहे. 5 हे व्यावसायिकरित्या वापरले जाते. हे प्रामुख्याने उद्योग चालविण्यासाठी आणि घरामध्ये इंधन म्हणून वापरले जाते. धात्विक खनिजे आणि अधात्विक खनिजे. धातू खनिजे. धातूच्या खनिजांमध्ये धातूच्या कच्च्या स्वरूपात अयस्क असतात. धातू गंध करून मिळतात. डी उदाहरणार्थ सोनं, चांदी, जस्त, तांब, बॉक्साईट आणि लोह. नंबर 2 धातू वितळून वेगवेगळ्या आकारात तयार केले जाऊ शकतात. 3 धातूच्या अयस्कातील धातू आघात झाल्यावर तुटत नाही. धातूची खनिजे आग्नेय आणि रूपांतरित खडकाच्या मोठ्या थरांमध्ये आढळतात. नॉन मेटॅलिक खनिज. 1 नॉन मेटॅलिक खनिजांमधून धातू नसतात. त्यात मुख्यत्वे ऑपरेटिंग पॉवरसाठी वापरले जाणारे खनिज असतात. उदाहरणार्थ कोळसा आणि पेट्रोलियम. याच व्यतिरिक्त त्यात चुनखडी, चकमक आणि जिप्सम समाविष्ट आहे. नंबर 2 काही नॉन मेटॅलिक खनिज कापून, खोदून किंवा तोडून वेगवेगळ्या आकारात बनवता येतात. नंबर 3 काही नॉन मेटॅलिक खनिज प्रभाव 7 वर तुकडे करतात. 4 नॉन मेटॅलिक खनिज मैदानी आणि गाडे पर्वतांच्या गाळाच्या खडकांमध्ये आढळतात. प्रश्न 7 थोडक्यात टिप्पणी. नंबर 1 खनिज संपत्तीचे महत्त्व. उत्तर खनिज उद्योगांना कच्चा माल देतात. आजच्या औद्योगिक युगात टीनपासून कव्हर, इंजिन आणि अंतराळपर्यंतच्या काही खनिजांपासून बनवले जातात. खनिज देशातील इंजिन आणि अंतराळ यानाला ऊर्जा देण्यासाठी वापरली जातात. औद्योगिक क्रांतीनंतर खनिजांचे महत्त्व वाढलेले आहे. आज सर्व विकसित राष्ट्र विविध खनिजे आणि त्याच्या समृद्धता आणि त्याचा योग्य वापर यामुळे श्रीमंत झाली आहे. यंत्रांच्या माध्यमातून देशात छोटे मोठे उद्योग तेजीत आहेत. उत्पादन देशाच्या गरजा भागवत, परकीय चलन भागवत, परिणामी देशाचा मोठा आर्थिक विकास होतो. खनिजांच्या महत्त्वामुळे आजच्या युगाला खनिज युग असेही म्हणतात. खनिजे हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जीवन रक्त आहे, कारण देशाच्या समृद्धीसाठी मूल्यवान योगदान देतात. आजच्या काळात खनिजे खूप महत्त्वाची आहेत, त्यामुळे ते देशातील लोकांच्या आर्थिक बळाचा आणि समृद्धीचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले जाते. नंबर 2 खनिजांच्या संरक्षणाचे उपाय. उत्तर खनिजांच्या संवर्धनाच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. खनिज तयार होण्यास आणि साठवण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे खनिजांचे अंदाज प्रमाणे निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने वापरावे. उदाहरणार्थ कोळसा आणि पेट्रोलियम ही अपारंपरिक संसाधने आहे. या संसाधनांच्या मानवी वापराच्या दराच्या तुलनेने निर्मितीचा वेग खूपच कमी आहे. त्यामुळे खनिजांच्या उत्खननाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नंबर 2
हे धातू भंगार, लोखंड, तांबा, ॲल्युमिनियम आणि चिकणमातीपासून पुन्हा मिळवता येतात, त्यामुळे त्याचा पुनर्वापर करावा. या प्रक्रियेत धातूचा पुनर्वापर म्हणतात. नंबर 3, दुर्मिळ असलेल्या किंवा संपण्याच्या मार्गावर असलेल्या खनिजांचे पर्याय शोधले पाहिजे, जेणेकरून अशा खनिजांचे दीर्घकाळ संवर्धन करता येते. उदाहरणार्थ, विजेऐवजी सौर ऊर्जा, तांब्याऐवजी ॲल्युमिनियम, पेट्रोलऐवजी CNG वापरावी. 4, जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस, भरती ओटी संपत्ती. 5, जलविद्युत आणि ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस, भरती ओटी, भूऔष्णिक ऊर्जा इत्यादी अपारंपरिक ऊर्जा संसाधनांचा वापर वाढवला पाहिजे. 6, पर्यावरणाची गुणवत्ता राखून भावी पिढीला स्वच्छ पर्यावरणाचा लाभ मिळवून देणे, त्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 7, ऊर्जा संसाधन अतिशय मौल्यवान आहे. खनिज नाशवंत असतात, त्यांना नूतनीकरण करता येत नाही, तसेच त्यांचे प्रमाण मर्यादित आहे, त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत विवेकपूर्ण आणि संयमाने करणे आवश्यक आहे. 8, आगामी काळात मोठे संकट येण्याआधी आपण सजग आणि ऊर्जा वाचविण्याचा निर्धार केला पाहिजे. खनिजे फक्त विशेषतः आवश्यक आणि अपरिहार्य कामासाठी वापरली पाहिजे. 9, खनिजांचे संवर्धन हा बचतीचा एक प्रकार आहे. ही संकल्पना स्वीकारून आपण खनिज संपत्तीचे संवर्धन केले पाहिजे. नंबर 3, सौर ऊर्जा. उत्तर, सौर ही पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. आपण दिवसभरात सूर्याची उष्णता आणि प्रकाश ऊर्जा अनुभवतो. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग आणि सौर पेशींच्या साहाय्याने वीज निर्मितीसाठी करता येते. उष्णकटिबंधीय देशांसाठी सौर ऊर्जा तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर सोलर वॉटर हीटर, सोलर कुकर, सोलर ड्रायर तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या प्रकाशासाठी आणि ट्रॅफिक सिग्नल लावण्यासाठी केला जातो. सौर ऊर्जा अक्षय आणि प्रदूषण रहित आहे. भारतात मध्य प्रदेशात रेवा येथे सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आशियातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी एक मानला जातो. भारतातील सौर ऊर्जा मिळवण्यात गुजरात आघाडीवर असतो. राज्यामध्ये गणले जाते. गुजरातमध्ये सौर ऊर्जा आणि छत आणि कालव्यांवर आधारित सौर प्रकल्पामधून मिळते. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात चरणका गावातील वापरात नसलेल्या जमिनीवर 590 मेगावॅट क्षमतेचा सोलर पार्क उभारण्यात आला आहे. गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी गेडाने वडोदराजवळ छानी येथे 10 टन क्षमतेचे सोलर फार्म उभारले आहे. राज्यातील वीज नसलेल्या गावांमध्ये दिवाबत्ती, शेतात सिंचन आणि टीव्हीसाठी सौर सेलवर चालणारे सौर पॅनल बसवले जातात. सोलर रूफटॉप सिस्टमचा अवलंब करण्यासाठी गुजरात सरकार मदत पुरवते. गुजरातमधील भुजजवळील मांडवीजवळ मोढवा गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समुद्राचे पाणी क्षारयुक्त करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आज देशात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरणांचा प्रचार वाढला आहे. सौर ऊर्जेचा वापर करण्याचा दिशेने प्रयोग करण्यासाठी देशात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर संस्था स्थापन करण्यात आल्या आहे. नंबर 4, बायोगॅस. उत्तर, शेतातील कचरा, शेतीचा कचरा, जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील कचरा, मानवी मलमूत्र, साखर कारखान्यांचा कचरा इत्यादी पचवून मिळणाऱ्या वायूला बायोगॅस म्हणतात. हे जीवाणूंच्या मदतीने रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जातात. त्यातून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतात. मिथेन हा ज्वलनशील वायू आहे. स्वयंपाकात आणि वीज निर्मितीसाठी बायोगॅस हे सर्वोत्तम साधन आहे. बायोगॅस मिळवल्यानंतर गोळा केलेला कचरा तणमुक्त सेंद्रिय कंपोस्ट बनवला जातो. त्यामुळे बायोगॅसद्वारा ऊर्जा आणि खत दोन्ही मिळू शकतात. बायोगॅस स्वस्त आणि वापरण्यास सोपा आहे. फक्त शेणापासून तयार होणाऱ्या वायूला डग गॅस म्हणतात. बायोगॅस हा कंपोस्ट बनवणाऱ्या उपकरणांचा बायोगॅस प्लांट म्हणतात. भारतातील बायोगॅस उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई तालुक्यातील रुद्रताल आणि बनासकांठामधील दांतीवाडा येथे प्रचंड बायोगॅस यंत्रे बांधण्यात आलेली आहे. वैयक्तिक आणि सामूहिक बायोगॅस संयंत्र अभ्यास करून त्याचा वापर वाढविला जात आहे. गावामध्ये लाखो टन लाकूड आणि शेण इंधनासाठी वापरले जाते. त्याऐवजी बायोगॅसचा वापर केल्यास झाडांची तोड वाचवता येईल आणि गावाची स्वच्छता वाढवून त्याच्या घरगुती ऊर्जेची कमतरता कमी करता येईल.